कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी रात्री 4 फुटांनी वाढून 38 फूट झाल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवडे प्लॉट, इनामदार प्लॉटसह उपनगरात पाणी शिरले. पूरपट्ट्यातील 200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले, तर कर्नाळ रोड ते शिवशंभो चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदान रोडवर पाणी आल्याने सदरचे 2 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. सांगली व मिरज शहरातील अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. शहरातील पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये पुराची धास्ती निर्माण झाली आहे. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे, तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होतीये. आयर्विन पुलाजवळ सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी 38 फूट झाली आहे. त्यामुळे कर्नाळ रोड आणि जुना बुधगाव रोडवर पाणी आल्याने सदरचे 2 मार्ग बंद झालेत. सांगली व मिरजेतील अमरधाम स्मशानभूमीत पाणी आले. पर्यायी कुपवाडला सोय केली आहे. पर्यायी स्मशानभूमी पंढरपूर रोडला सुरू करण्यात आली आहे. शहरातील बायपास नाल्याच्या बॅकवॉटरमुळे सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, शिवमंदिर परिसर, काकानगर आदी परिसराला पाण्याने वेढा दिलाय. या परिसरातील सुमारे 300हून अधिक नागरिकांचं स्थलांतर केलंय. महापालिकेने निवारा केंद्र केली आहेत, त्यामध्ये नागरिकांचं स्थलांतर केले, तर काही कुटुंबे पै पाहुण्यांकडे स्थलांतर झाले. दरम्यान धरणातून विसर्ग आणि पाणी पातळीत वाढ होत असल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी 4 ते 5 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर रोडवरील बायपास मार्गावर पाणी आल्याने जयसिंगपूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरू केली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीत निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कृष्णा, वारणा, येरळा अग्रणी नद्या ओढ्या नाल्यांसह तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील 27 रस्ते आणि 15 पूल पाण्याखाली गेलेत. सदरचे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. त्याबरोबर ज्या भागात रस्ते आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, ते महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने बंद केले जाणार आहेत.